नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 28. मधू जेवण करून पेलावर गरम दूध घेऊन आला. काकाने दिलेलं औषधी चूर्ण आणून दिलं. प्रतापराजेंनी मधूला कमला माझी पत्नी असल्याचं काकांना बोलल्याचं सांगितलं. मधू थोडा वेळ बोलत बसला आणि आपल्या खोलीत निघून गेला. प्रतापराजेंनी दार बंद केलं. कमलाला जागं केलं. दुधातून ते चूर्ण प्यायला दिलं. प्रथम तिला वाटलं आपण अजूनही त्या वेश्येच्या खोलीतच आहोत. थोड्याच वेळात आपण एका अपरिचित ठिकाणी असल्याचं तिच्या ध्यानात आलं. राजे, मला कुठं आणलंय तुम्ही? का आणलं? आपण माझ्या मित्राच्या घरी आहोत. का आणलं या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की तू माझी पत्नी होणार आहेस. राजे, नाही नाही. कमला कापऱ्या आवाजात बोलत उठू लागली. उठू नकोस कमला, झोपून राहा, झोप. प्रतापराजे तिच्या खांद्याला धरून परत झोपू लागले. पण कमलानं त्यांचे खांद्यावरचे हात दूर केले आणि उठून ती भिंतीला पाठ देऊन बसली. तुमचा माझा काही संबंध नाही राजे. तुम्ही मला इकडं आणायला नको होतं. संबंध नसता तर तू घर सोडून माझ्या पावलावर पावलं टाकीत आली नसतीस. मी चुकले. मी फार मोठी चूक केली राजे. ती चूक सुधारण्याचा एकच मार्ग उरला आता. माझ्याशी लग्न करायचं. तुला पती मिळेल, तुझ्या पोटच्या मुलाला पिता मिळेल. राजे, होय कमला, मला कळलंय ते. मी सर्व बाजूने विचार करूनच हा निर्णय घेतोय. तुला गोविंदरावांच्याकडे परत जाता आलं असतं तर मला आनंद वाटला असता. पण तो मार्ग आता बंद झाला आहे. तुला त्या घरात, त्या गावात सन्मानानं वागवणार नाहीत ते लोक. परपुरुषाबरोबर पळून गेलेली कमला गरोदर होऊन परत आली आहे. तिच्या पोटचं मूल हे पापाचं फळ आहे असंच सगळे म्हणतील. कदाचित तुला या तथाकथित व्यभिचाराबद्दल शिक्षासुद्धा करतील, प्रायश्चित्त देतील. तुला ते आसरा देणार नाहीत. तुझ्या घरचं दार आता तुला बंद आहे कमला. पण राजे, मी परत जाणारच नाही. मी जाईन कुठेतरी. तुमच्याबरोबरही येणार नाही मी. तुला यावंच लागेल. या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. मी या जोशीवाड्यातील लोकांना सांगूनही टाकलंय. ही कमला माझी पत्नी आहे. नाही राजे, मी पाया पडते तुमच्या. असलं पाप मला करायला लावू नका. कमला नासवं पुसली, पण ती पुन्हा झरतच होती. पाप पुण्याचा विचार नंतर करू सावकाश. आधी जगण्याचा प्रयत्न करू. आपण करतोय त्यात पाप वगैरे काही नाही. ही फक्त तडजोड करून जगण्याची खटपट आहे कमला. माझी जगण्याची इच्छाच संपली. पण हा पोटातला जीव, तो जगायला पाहिजे. त्याला वाढवलं पाहिजे. त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून झटलं पाहिजे. त्यासाठी तुला जगलं तर पाहिजेच, शिवाय माझ्याशी लग्नही केलं पाहिजे. मी तुमच्या पायाची दाशी होऊन राहीन राजे. अगदी रखेली म्हणून ठेवलं तरी चालेल, पण पत्नी म्हणून नको राजे, नको. दासी? रखेली? स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या पुरुषांना दासी, रखेली यांची गरज भासते. आमच्या आबासाहेबांचा हा वारसा मी नाकारलाय कमला. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत विवाह बंधनात स्वतःला न जखडण्याचा माझा निर्णय होता. आता तुझ्याशी मी विवाह करेन. पत्नीचे अधिकारही तुला मिळतीलच. तुझ्या पोटचं मूलही माझंच आहे असं मी मानेन. पण माझ्या प्रतिज्ञेला बाद येऊ नये म्हणून आणि आपण मोहात पडून नैतिक बंधनं झुगारून दिली याबद्दल प्रायश्चित्त म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण शरीर सुखाचा त्याग करायचा. राजे, कदाचित तुला ही गोष्ट कठीण वाटत असेल कमला. तुला शरीर सुख काय आहे याची कल्पना आहे. त्याचा तुला अनुभव आहे. मी मात्र अजूनही स्त्री सुखाची चव बघितलेली नाही. मला त्याचं तीव्र आकर्षण वाटत असलं तरी त्या मोहावर मात करणं मात्र मला कठीण नाही. या चळवळीच्या व्यापात मला त्याची आठवणही होत नाही. चासला मी रिकाम होतो आणि डोळ्यांपुढे तू होतीस, त्यामुळं मन बावचळलं, विचलित झालं. मी त्या सुखाचा त्याग केलाय.
तुला ते शक्य होणार असेल तर पहा. मी तुझ्यावर वैराग्य लादू इच्छित नाही. राजे, तुमची पत्नी होण्याचं भाग्य मला लाभत असेल तर मला त्या शरीर सुखाची काय मातब्बरी. तुमच्यासारख्या पुरुषाच्या सहवासात मी आले यातच मला आनंद आहे. मी तुमची पत्नी व्हायला पात्र नाही असं मला वाटतं. माझ्यासारख्या क्षुद्र स्त्रीसाठी. थांब थांब कमला. मी सुद्धा एक क्षुद्र माणूसच असल्यानं इथं कुणी पात्र अपात्र असण्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरत नाही. आपलं एकमेकावर प्रेम आहे. परिस्थितीनं आपल्याला पती पत्नी म्हणून एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा आपण विवाह करू. भविष्याची काळजी आपण दैवावर सोपू. अजूनही राजे विचार करा. माझ्यासाठी तुम्ही स्वतःचं नुकसान नका करून घेऊ. आता त्याची चर्चा बंद. यात माझं नुकसान नसून दोघांचाही फायदा होणार आहे असं समजूया. तुला बरं वाटू लागलं की एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन देवाच्या साक्षीनं पती पत्नी होऊ. नंतर आपण जानोळीला जायचं. तुमच्या घरी? तुझ्या घरी. ते घर तुझं असेल. तू जानोळीकर इनामदार घराण्याची सून होशील. मला भाऊ बहिणी नाहीत आणि आईसाहेब वारलेले आहेत. सरकारवाड्यात केवळ आबासाहेब आहेत. तेव्हा सगळा कारभारच तुझ्या हाती येईल. आणि तुला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे तुझ्या पोटी पुत्र जन्मला तर तो जानोळीकर जाधवांच्या खानदानाचा, त्यांच्या इतिहास प्रसिद्ध घराण्याचा वारस ठरणार आहे. राजे, नाही राजे, माझ्यासाठी एवढं करू नका राजे. अहो, हा माझ्या पोटातला पोर तुमच्या रक्ताचा नसताना. नसे नका माझ्या रक्ताचा. माझ्या प्रिय पत्नीचा तो मुलगा माझाच असणार. जग त्याला प्रतापराजेंचा मुलगा म्हणूनच ओळखणार. यात मला आणखी एक समाधान मिळणार आहे कमला. गोविंदरावांचा संसार उद्ध्वस्त व्हायला मी कारणीभूत झालोय. ही टोचणी माझ्या मनाला कायमची लागून राहिली आहे. त्यांच्या मुलाला मी माझा वारस नेमून त्याचं भविष्य घडवू शकलो तर ही टोचणी जरा कमी होईल. मला काही सुचेन असं झालंय राजे. विचार करायला सुद्धा एखादा सुट्टा धागा सापडेना झाला. इतका गुंता आहे मनात. भविष्यात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. त्याची काळजी करू नकोस कमला. आता निवांत झोप तू. विश्रांती घे. लवकर बरी हो. इथला मुक्काम शक्यतो लवकर हलवला पाहिजे. आमच्या भागातल्या मित्रांची मी तिकडे येण्याबद्दल सारखी निरोप येत आहेत. आपण आता जानोळी गाठायचं. 8-10 दिवसात कमलाची तब्येत ठणठणीत झाली. प्रतापराजेंनी आपल्या निवडक मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत नाशिकला विवाह केला. मात्र आपली पत्नी कोण, कुठली हे कुणालाच सांगितलं नाही. या उपस्थित मित्रांपैकी एक होते दादासाहेब देशमुख, आत्ताचे महसूल मंत्री. प्रतापराजेंनी कमलाचं नाव पद्मिनी ठेवलं. पुढे काही दिवसातच ते आपल्या पत्नीला घेऊन जानोळी भागात आले. एका रात्री पद्मिनी राजेंना सरकारवाड्यात पोचतं केलं आणि आबासाहेबांना सांगितलं, ही पद्मिनी माझी पत्नी, तुमची सून. आणि परत स्वातंत्र्य चळवळीचं कार्य करायला ते निघून गेले. परत पती पत्नीची भेट झालीच नाही. धर्मगडावरच्या गोळीबारात प्रतापराजे हुतात्मा झाले. त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला पद्मिनीराजे कोल्हापूरला आल्या. त्यांच्या पायी त्यांनी आपले सौभाग्य अलंकार वाहिले. त्या विधवा झाल्या. आसवांच्या पडद्याआडून आपल्या पतीची मुद्रा त्यांनी बघितली तेव्हा त्यांना दिसलं ते केवळ कर्तव्यपूर्तीचं समाधान. मूर्तिमंत लावण्यवती यौवना सदा सहवासात असतानाही मोहावर मात करून प्रतापराजेंनी प्रतिज्ञा पाळली. त्यांच्या सहवासात राहिल्या पद्मिनी राजेसाठी हुतात्मा प्रतापराजेंच्या ओठावर अखेरच्या क्षणी कोणता संदेश असेल? कमलानं नव्हे, पद्मिनी राजेंनी तो संदेश आपले पती हुतात्मा प्रतापराजेंच्या ओठावर वाचला होता आणि त्याचं पालन करायचं व्रत स्वीकारलं होतं. शुद्ध सात्विक वर्तन आणि कर्तव्य पालन. गोविंदाबरोबर संसार केला तरी शरीर सुखाच्या बाबतीत कमला अतृप्त आणि असमाधानी होती. त्यामुळेच तिला प्रतापराजेंचा मोह पडला. ते पूर्ण पुरुष वाटले. त्यांच्या पौरुषाची भुरळ पडली. पण तिची अभिलाषा त्यांच्याशी विवाह होऊन देखील
त्यांचं पत्नीपद मिळून सुद्धा अतृप्तच राहिली. प्रतापराजेंची प्रतिज्ञा आडवी आली. त्या मोहाला बळी पडल्याचं प्रायश्चित्त त्याने घ्यायचं ठरवलं. प्रतापराजेंच्या स्मृतीशी एकनिष्ठ राहून वासनेची उपासमार करून त्यांनी मानसिक समाधान मिळवलं. स्वतःला राष्ट्रकार्यात समाजसेवेत गुंतवलं. पतीनं स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात हौतात्म्य पत्करलं होतं. मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्याच्या प्रयत्नात पद्मिनी राजेंनी आयुष्य वेचायचं ठरवलं. कर्तव्य पालनात कसूर केली नाही. मोहाच्या क्षणांना भीक घातली नाही. अतिशय कठोरपणे जिद्दीने वासनेचा वध केला. अविश्रांत परिश्रम करून आपल्या परिसरातील जनतेची सर्वांगीण उन्नती घडवून आणली. या कामाचा व्यापच इतका होता की सैतान मनात शिरायला क्षणाची उसंत मिळाली नाही. जनतेनंही त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेऊन त्यांना निवडून दिलं. आपलं प्रतिनिधित्व करायला विधानसभेत पाठवलं. माईसाहेबांना महत्वाकांक्षी बनावंच लागलं. राजकारण खेळावं लागलं. पण त्यांना आपल्या पतीनं दिलेल्या संदेशाचा क्षणभरही कधी विसर पडला नाही. सत्ता आली, सन्मान मिळाले, तरीही जनसेवेला त्यांनी गौण मानलं नाही. त्या साध्वी होत्या म्हणून त्यांना नैतिक अधिष्ठान मिळालं आणि त्यामुळेच त्या अजातशत्रू ठरल्या. जनतेचं प्रेम त्या मिळवू शकल्या. निष्कलंक चारित्र्यामुळेच त्यांचं मनोबल वाढलं, आत्मविश्वास वाढला, धैर्य अंगी आलं. राजकारणाच्या धकाधकीत आपलं स्थान अढळ करण्यात त्यांना यश मिळालं. मात्र मनात खोल कुठेतरी एक गोष्ट सलतच राहिली होती. कधी कधी ते अतिशय अस्वस्थ होत, रात्र रात्र तळमळत, व्याकुळ होत. पण व्यथा व्यक्त करता येण्यासारखी नव्हती. 3 वर्षांची इवलीशी पोर विजया, तिचा काही अपराध नसताना फार भयंकर शिक्षा तिला भोगायला आपण भाग पाडला. कमलाचं मातृहृदय तिच्या आठवणीनं तडफडत असे. वात्सल्याचा उमाळा दडपून टाकताना मनाला असह्य यातना होत. काळजातला कळवळा तिला मुलीची आठवण देऊन बेजार करी. विजयावर केलेल्या अन्यायाबद्दल ती स्वतःला केव्हाच क्षमा करणार नव्हती. आणि गोविंदा या नवऱ्याबद्दलही तिच्या मनात केवळ करुणा होती. त्यानं तिच्यावर केवळ प्रेमच केलं होतं. पण ती मात्र त्याची परतफेड प्रेमानं करू शकली नव्हती. त्याला दुःखी करणं तिला भाग पडलं होतं. या गोष्टीची सल ती उपटून कसा टाकणार? या अपराधित्वाच्या भावनेला ती हद्दपार कसं करणार? आणि अचानक 2 तपानंतर पद्मिनी राजेंना मुलगी भेटली होती. नवरा भेटला होता. अनपेक्षितपणे एक नवाच गुंता निर्माण झाला होता. मुक्या बहिऱ्या नवऱ्यानं त्यांना समजावून घेतलं होतं, पण मुलगी मात्र त्यांची वैरीण होऊन आली होती. त्यांना उद्ध्वस्त करायला आली होती. तिच्यावर, तिच्या वडिलांवर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायला आली होती ती. पद्मिनी राजेंची भाषाच तिला समजत नव्हती. तिला वाटतं पद्मिनी राजे सुखी आहेत. सुखाची कल्पना तरी काय? तर हवा तो पुरुष वासना तृप्तीसाठी मिळणं आणि प्रतिष्ठा, संपत्तीचा लाभ होणं. तिला वाटतं आपण या प्रकारची सुख मिळवण्यासाठीच पोटच्या पोरीचा, प्रेमळ पतीचा त्याग करून प्रतापराजेंसारख्या परपुरुषाचा हात धरून पळून आलो. तिला काय ठाऊक, प्रतापराजेंचा वासनायुक्त स्पर्शही मला झाला नाही. तिला काय ठाऊक, या श्रीमंतीतही मी बैरागीच आहे. तिला काय ठाऊक, एका व्यथेनं मला जवळ सतत जळत ठेवलंय. आणि आपण तिला हे सांगणार तरी कसं? शंभूराजे तुझाच भाऊ आहे हे सांगावं? प्रतापराजेंचा तो पुत्र नाही, तो माझ्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याचा गोविंदा चव्हाणाचा हा मुलगा आहे हे सांगावं? प्रतापराजेंनी शपथ घातली ती कशासाठी? शंभूराजेंना त्यांनी महान वारसा दिलाय. सत्य जगायला कळलं तर एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होईल. आबासाहेब संतप्त झाले तर ते गोळ्या घालतील आपणा सर्वांना. आपला वंश खुटला, आपल्या इतिहास प्रसिद्ध घराण्यातला दिवा प्रतापराजेंबरोबरच विझला हे त्यांच्या ध्यानी आलं तर किती दुःख होईल त्यांना. इथली जनता माझ्या निष्कलंक चारित्र्याचे गोडवे गाते, आपला शब्द प्रमाण मानते. मी एका गरीब शिंप्याची पळून आलेली बायको आहे असं त्यांना कळलं तर जुनाट विचारांचा, श्रद्धांचा पगडा मनावर असलेली ही माणसं आपल्याकडे आदरानं पाहतील काय?
शंभूराजेंच्या मनाची काय अवस्था होईल? त्यांच्या भविष्याचं काय मग? वास्तव उघडं केलं तर केवळ सर्वनाश सर्वांचाच. तेच लपवून ठेवलं तर विकास उन्नती होईल. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. विजयाचं सुद्धा. पण हे तिला पटायचं कसं? पटवून द्यायचं कसं? या प्रश्नांच्या जंजाळात सापडलेलं मन उत्तराचा शोध घेता घेता शिनलं, थकलं आणि निद्राधीन होऊन विसावू लागलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.